तर अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आलाय। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो। याच दिवशी गणरायाचं दर्शन व्हावं याकरता भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावलेल्या। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। बघूया। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थानमध्ये 11,000 हापूस आंब्यांचा महाभोग केला जातोय। या ठिकाणी आपण बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थानच्या वतीने 11,000 हापूस आंब्यांचा महाभोग करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक अक्षय तृतीयेला श्रीमंत दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी येत असतात। विलोभनीय असं हे दृश्य असतं। दरवर्षी या ठिकाणी हापूस आंब्यांचा इथे महाभोग केला जातो। या महाभोगाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। श्रीमंत दगडूशेठ हलवाई देवस्थानच्या वतीने या ठिकाणी दर्शनामध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी वेगवेगळ्या रांगा केल्या जातात। पहाटे 6 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील सुवर्ण मूर्ती याचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि एकूणच या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हजारो हापूस आंब्यांची आरास केली जाते। या आरासीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आकर्षण आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीतल्या या 11,000 हापूस आंब्यांच्या महाभोगचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।